मंडळी नमस्कार. आज आपल्याबरोबर संतोष जाधव सर स्वतः आहेत, ज्यांचा खूप पॉप्युलरचा इंडियन फार्मर हा जो त्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे. तर सर नमस्कार. सरांना विचारू इच्छितो की सर तुम्ही आज सगुणा बागेमध्ये होतात, तुम्हाला कसं काय वाटलं सगुणा बागेमध्ये? सगुणा बाग ना एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. इथं तुम्हाला जर इथं शेती बघायची असेल, इथलं ॲक्वाकल्चर बघायचं असेल, इथलं पॉन्ड हाऊस आहे, इथून साईडून एक उल्हास रिव्हर गेलेली आहे. तर इथला जो ह्या पूर्ण एरियातला ॲम्बियन्स आहे आणि इथलं जे शेतीचं कल्चर इथं शिकायला भेटते, तर हे अप्रतिम आहे. मी ॲक्च्युली आज दुसऱ्यांदा आलेलो आहे. एकदा 22 मेला आलं होतं, जेव्हा तुमचा वर्धापन दिन असतो, शेतकऱ्यांना तुम्ही सन्मानित करता त्या टाईमला. आणि आज पण आलो, तेव्हाच पण आलो. जास्त काही असं फरक पडलेला नाही जागेमध्ये की तेव्हा लई साफसुथरे आहे. आता सेम आहे, साफसुथरं, स्वच्छ, सुंदर. अगदी टाईम टू टाईम कार्यक्रम इथं वेगवेगळे तुम्ही जे जे पर्यटनासाठी इथं आलेले आहेत, एन्जॉय करण्यासाठी, जे आपले फिरायसाठी काय म्हणतात त्याला, पर्यटक जे आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे. जेवणाचं असो किंवा सकाळचा नाश्ता असो, सगळं परफेक्ट वाटलं मला. जे ॲग्री टुरिझम काय असतं, म्हणजे कृषी पर्यटन हे काय असतं, खरं तर सगुणा बागेतच ते मला बघायला भेटलं. आणि खरं तर हे ॲग्री टुरिझम आणि कृषी पर्यटनाचं पायोनियर आहे. इथूनच पूर्ण देशामध्ये जे आहे ते कृषी पर्यटन सुरू झालं. नाही, थँक्यू सो मच सर. आणि तुमचं सरांचं म्हणजे सरांचं शेतकऱ्यांसाठी एवढं खूप मोठं कार्य आहे आणि त्याच्यामुळे सर आम्ही सगळे शेतकरी मिळून तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणतो सर. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचं असंच प्रेम राहू दे. तुमचे व्हिडिओ आम्ही खूप बघतो आणि आम्हाला खूप आवडतात सर. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद.